लाखोले तामसी बंदर रस्त्याची दुरावस्था, नागरिकांचा सवाल, डांबर कधी पडणार? पेण तालुक्यातील दीव ग्रामपंचायत हद्दीतील लाखोले तामसी बंदर अनेक वाड्यांना जोडणारा हा रस्ता, या रस्त्याची दुरावस्था कधी डांबर पडणार असा सवाल तेथील नागरिक करत आहेत. लाखो रुपये खर्च या रस्त्यासाठी झाले, परंतु कामाची मुदत संपून सुद्धा रस्त्यावर अजून डांबर पडणार की नाही हे माहीत नाही. अधिकारी मात्र आपल्या धुंदीमध्ये आहेत. येणाऱ्या पावसाळ्यामध्ये हा संपूर्ण रस्ता उद्ध्वस्त होणार आहे असा थेट सवाल गावकरी करीत आहेत. खरंच सरकारला आमच्यासाठी रस्ता बनवायचा आहे की ठेकेदारीसाठी फक्त दाखवण्यासाठी की अधिकाऱ्यांचे खिसे भरण्यासाठी, असा सवाल गावकरी करत आहेत. जर याच्यावर लवकरात लवकर डांबर व्यवस्थितपणे रस्ता झाला नाही व यापुढची तक्रार मुख्यमंत्र्यांपर्यंत केली जाईल असा निर्णय गावकऱ्यांनी घेतलाय. कोणतेही अधिकारी पाहणी करण्यासाठी किंवा बघण्यासाठी येत नाहीत. लावलेले बॅनर बोर्ड कामाची दिशा दाखवणारे ते पण उपटून घेऊन गेले आहेत. फक्त अधिकारी वर्ग आणि ठेकेदार यांचे खिसे भरले जात आहेत. लाखो रुपये खर्च करून फक्त खडे आणि माती या रस्त्यावर दिसत आहे. राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी संजय गायकवाड, पेण, रायगड. आता नेमका काय रस्त्याचा प्रश्न आहे? डांबर पडली नाही रस्त्याला. जानेवारीपासून तुम्ही त्याचा पाठपुरावा, काय नेमका प्रश्न आहे? जानेवारीपासून बघतोय, हा आज होईल, उद्या होईल, डांबर पडेल असं वाट बघत राहिलो आहे आम्ही. पण आतापर्यंत बघतोय, आजपर्यंत काही नाही. मध्यंतरी त्यांनी खड्डे खणून कुठला रस्ता आहे हा? खरं तर घोडाबंदर रस्ता आहे, वढाव घोडाबंदर रस्ता आहे, पण त्याच्यात तिकडं बोर्ड लागलेलं दिसतंय तामसी बंदर रस्ता, असा तो रस्त्याचा दिसते. लाखोले तामसी बंदर असा रस्ता दिसतो. किलोमीटरचा रस्ता तरी हा जवळजवळ 3-3.5 किलोमीटरचा रस्ता आहे. याच्यामध्ये जे व्हायला पाहिजे, जे काय त्यांचा इस्टिमेट दिसतोय, तो इस्टिमेटप्रमाणे बघितलं तर त्यांनी त्याच्यात काहीच केलेलं नाही. फक्त नुसतं चिपा अंथरल्यात. रस्ता तर तयारच होता, त्याच्यावर फक्त चिपा अंथरले, थोडीशी डांबर मारली, त्याच्यावर खडी टाकली, रोलिंग केली. ह्याच्या पलीकडे आज तागायत काही केलेलं नाही. आम्ही वाट बघतोय की बाबा आता होईल, नंतर होईल. काही इथले स्थानिक विविध पक्षांचे कार्यकर्ते आहेत, ते सांगतात आता करू, मग करू, असं सगळं चाललंय. आम्ही वाट बघतोय. जवळ आला, पावसाळ्याच्या आधी जर पाणी नाही पडलं तर मग इथं रस्त्यावर तलाच होणार. त्याला नक्कीच होणार. इथं सगळा रस्ता वाहून जाणार, केलेला रस्ता. ही डांबर निघून जाणार, असेल तो खडे निघणार आणि मग खड्डे पडणार याला. बाकी काही राहणार नाही. तुमची पार्श्वभूमी पुढची कशी असणार आहे? मी ह्याच्या पुढे जाऊन आमचा ग्रामविकास मंडळ मलेघरवाडी म्हणून आहे, त्याच्या माध्यमातून मी डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना ह्याची कंप्लेंट करणार आहे. कारण हा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा भाग आहे आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा भाग असताना गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये याला मंजुरी मिळाली असताना या ऑक्टोबर म्हणजे डिसेंबर 25मध्ये 2025 डिसेंबर 2025मध्ये त्याचं काम पूर्ण झाल्याचं दाखवलं आहे. आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात त्यांनी करताना केली जानेवारी 2026मध्ये. असं झालेलं आहे. जानेवारी 26मध्ये कागदोपत्री तुमच्याकडे पुरावे आहेत? कागदोपत्री पुरावे आहेत. आता तुम्ही याच्या पुढे काय निर्णय घेणार? आम्ही मुख्यमंत्र्यांकडे कंप्लेंट करणार. याचा जो आम्ही बाकी कुणाला दोष देणार नाही. याचं डायरेक्ट आम्ही जो याचा उपअभियंता आहे, कार्यकारी अभियंता आहे, हेच याला जबाबदार आहे. त्या ठेकेदारावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ही त्या अभियंत्याची आहे. मात्र त्यांनी याच्यावर काय बघितलं, कुठंही काय पाहणी केली? बसवल्यात मध्ये त्या कशा पद्धतीच्या आहेत? मोऱ्या बसवल्यात, त्या खोदलंय ते शेतीला घातक अशा त्या मोऱ्या बसवल्या गेलेल्या आहेत, ज्यातून पाणी जायचं. त्याचा उद्दिष्ट आहे की शेतातलं पाणी निचरा व्हावा, हा उद्दिष्ट आहे. मात्र तो उद्दिष्ट त्याच्यातून साध्य होत नाही आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होईल. याची जबाबदारी पुन्हा या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदाराची असेल. तोच शेतकऱ्यांचं नुकसान करणार आहे. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी की त्याला जबाबदार आणखी त्याच्यावरती जो कार्यकारी अभियंता आहे या योजनेचा, ग्रामीण रस्ते विकास विभाग आहे, तो ह्याला जबाबदार असणार आहे. शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे, लोकांचं जनसुविधेपासून नुकसान होणार आहे. सुविधा लोकांना त्याचा लाभ होणार नाही. एवढा सरकारचा खर्च होऊन लोकांपर्यंत त्याची सुविधा उपलब्ध होणार नाही.
याला रायगड अलिबाग हेच जबाबदार याला राहतील आणि त्यांच्या विरुद्ध आम्ही कंप्लेंट 100% मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत. तसं पत्र आम्ही तयार केलेलं आहे.